पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा, ही मुक्ता कालची आलेली मुलगी मला साफ विचारतीये। आई, तुमचं जे म्हणणं आहे ते पटतंय मला। आणि मी तुम्हाला वचन देतो की हे जे रात्रीचं फिरणं होतंय ते सगळं बंद करू आम्ही। तुझ्यातला थोडा समंजसपणा माझ्या लेखीत आला ना, फार बरं होईल। गेली कुठे पडेल? आहे, माझ्या सोबतच आहे ती। काय ना मुक्ता, माझी मुलगी रेणुका ही बाहेरच्या जगामध्ये फिरते, असंख्य लोकांना भेटते, त्यांच्याशी बोलते। मी तिला सर्व गोष्टींचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे। एक बाप असून मी तिला कधीही विरोध केला नाही, करणारही नाही। तिच्यावर जेवढा माझा विश्वास आहे तेवढंच माझं लक्ष सुद्धा आहे। माझ्या मनाविरुद्ध सारंगने तुझ्याशी लग्न केलं। त्या तुमच्या लग्नाला आधी माझा विरोध होता, पण तरी सुद्धा सारंगसाठी मी तुला सून म्हणून स्वीकारलं। या घरामध्ये आलेस तू, या घरची सून म्हणून या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं, या सगळ्या बाहेरच्या गोष्टींमध्ये डोकं कशाला खुपसतेस? अहो, भानगडीने नाही दादा, मी काळजीनच बोलले। काळजी करायला तुला कोणी सांगितलंय? ठीक आहे, मी नाही करत। जन्मदाती आई जर काळजी करते, तुम्ही त्यांना पण बोलताय। ते मी आणि माझी आई, आमचं आम्ही काही ते बघून घेऊ। तुला मध्ये पडायची गरज नाहीये। मुक्ता, मी तुला याआधी सांगितले या घराचे काही नियम आहेत आणि ते मोडण्याचा प्रयत्न करू नकोस। मग त्या नियमाप्रमाणे घरातली कोणती पण बाई तिला हवं तेव्हा घराबाहेर जाऊ शकते, हवं तेव्हा रात्री अपरात्री घरात येऊ शकते का? त्याला माझी मुलगी अपवाद आहे। पण मी जर उद्या घराबाहेर कामासाठी पडले आणि मला संबळ वाजवायचं काम मिळालं, रात्री याला उशीर झाला तर जमणार नाही। पण मग असे नियम का? तर कामासाठी घराबाहेर पडते ना, बाकी फिरण्यासाठी तरी मला विरोध। मी सांगतो म्हणून। मी तुम्हाला घरातल्या बाकीच्या बायकांची काळजी आहे, पण रेणुकाताईंची काळजी नाहीये। आणि रेणुकाताई, मला असं नाही वाटत की तुम्हाला जी सूट दिली आहे त्याचा तुम्ही चुकीचा वापर करताय। शट अप। रेणुका, वैजू, दादा, त्यांच्याशी नाही, इथे माझ्याकडे बघून बोलायचं। तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे ती, तिच्यावर हात उचलायची हिंमतच कशी झाली तुझी? रेणुका, या घरची सून आहे ती। तिचं घर सोडून तुझा मार खायला नाही या घरात आलेली ती। तर चिडकेपणा, हा अहंकार जो आलाय ना, तुला जी अतिरिक्त सूट दिली, स्वातंत्र्य दिले ना, त्याच्यामुळे आले नाही। रेणुका, मुक्ताची माफी माग।
तिची माफी माग. माफी माय फुट. मोठ्या मुक्ता, थांब. हे जे सगळं घडतंय ना ते अतिशय चुकीचं घडतंय. तुम्ही रेणुकाला सांगा मुक्ताची माफी माग म्हणून. आणि रेणुकार इतकं आंधळ प्रेम आहे तुमचं की तिची चूक जरी कोणी दाखवली ना तुम्हाला तरी त्या व्यक्तीवर तुम्ही हात उगारता. आणि मी तर काय हक्काचीच आहे. मग माझी चूक असो नसो माझ्यावर हात उगारू शकता तुम्ही. पण तिची चूक आहे जरा तिला सांगा. तुमच्या त्या आंधळा प्रेमाच्या जरा पुढे जा. कदाचित ती लाडवलेली मुलगी येईल जागेवर परत. मी नाही बिघडलीये, हिने आपल्या घराला बिघडवलंय. सगळी नाती खराब केली आहेत. मुक्ता, तू मला कधीच आवडली नाही. तुझं नाव जरी आलं ना तरी डोक्यात जातेस तू माझ्या. तुला ती कधीच आवडत नव्हती म्हणजे? रेणुका काय बोलतेस तू? हो, हेच म्हणाली ती. मी पण ऐकलंय. रेणुका, खरं काय ना ते मला पण ऐकायचं. तेव्हापासून या आर्याचा खरा चेहरा कळलाय तेव्हापासून मला घरातल्या सगळ्यांच्या चांगुलपणावर शंका यायला लागली. रेणुका, चल तुझ्या मनात काय ना ते सांग मला. खरंच बोलणार आहे, कारण आता हिच्याशी असं खोटं खोटं हसू आणि प्रेम दाखवायचा ना मलाच कंटाळा आलाय. रेणुका शांत हो, हा विषय इथेच संपून टाक. नाही दादा, आता मी खरं बोलणार आहे. फक्त तुम्ही तिला स्वीकारलं होतं ना म्हणून मी सुद्धा प्रयत्न केला होता. पण मला ती कधीच आवडली नाही. मी कधीच खुश नव्हते, ना लग्नात ना ती लग्न करून या घरात आल्यावर. आणि आजपासून तर मी तिचा आणखीनच द्वेष करायला लागली. आयुष्यभर जिने फक्त गरिबी बघितली तिला काय कळणार आहे श्रीमंती काय असते, ऐश्वर्या कसं उपभोगतात ते. श्रीमंती फक्त दाखवण्यासाठी नसते, ती उपभोगण्यासाठी असते. कंबळ वाजवणं ही जशी तुझी आवड आहे ना तसं पार्टी करणं, क्लबिंग करणं ह्या माझ्या आवडी आहे. आणि तू नाही शिकवायचा मला मी कसं वागायचं. रेणुका, रेणुका, बरं झालं मला तुझा खरा रंग समजला. म्हणजे आता यापुढे तुझ्याशी वागताना मला सावध होऊन वागता येईल. अहो नाही, त्या रागाच्या भरात ते सगळं बोलते. त्यांच्या मनात असं काही नाहीये. तुम्ही खोटं बोलताय ना? तुझ्या ह्याच स्वभावाची ना किळच येते मला. खरं काय आहे ना ते तुला चांगलंच माहिती. खरं काय? हा, अगं सांग ना रेणुका, खरं काय आहे? ते काय माहितीये मुक्ताला? मुक्ता, हे बघ मुक्ता, तुला जे माहितीये ना ते मला सांग. हा, बोल बोल. मी काय सांगू? काहीच नाही माझ्याकडे बोलायला. सगळं तर चांगलं चाललं होतं. रेणुकाताईच होत्या, ज्या प्रेमानं मला हळदीसाठी घरी घेऊन गेल्या होत्या. तुमची उष्टी हळद घेऊन पण त्याच आल्या होत्या. अगदी प्रेमानं कौतुकानं हळद लावली.
कोणी आहे का? त्यांच्यासोबत माझ्याकडे फक्त चांगल्या आठवणी आहेत, पण मायाविषयी त्यांच्या मनात एवढा कडूपणा असेल मला कधीच वाटलं नव्हतं. तुमच्या वागण्यातून पण असं काहीच समजलं नाही. दादांनी पण आमच्या नात्याला मान्यता दिली. तेव्हापासून तुम्ही मला मुक्ता नाही तर मुक्ता वहिनी म्हणून हाक मारायला लागला. नाही गोड नातं तयार झालेलं आपलं. मग असं काय घडलं? तुम्हाला मी या घरात परत नकोशी व्हायला लागले. रेणुकाताई, तुमच्या मनात माझ्याविषयी जे काय असेल ना ते एकदा बोलून मोकळे व्हा. मनात काहीच शिल्लक ठेवू नका. बस झालं रेणुका, बस झालं ना. आणखीन काय तुला समजून घ्यायचंय? तिला जे काही सांगायचं होतं ते सांगितलं तिने. तुझं वागणं आहे ना आता माझ्या डोक्याबाहेर चालल्या. तुझ्या एकटीच्या वागण्यामुळे बाकी सगळ्यांच्या वागण्यावरती शंका घ्यायला लागलेत लोक. मी जे बोलले ते फक्त माझ्या स्वतःबद्दल आहे. दादा, तुमच्या मर्जी खातीर मी तिला स्वीकारलं होतं, पण माझं मन ती या घरची सून आहे हे मानायला तयार नव्हतं. केले मी प्रयत्न, पण नाही स्वीकारता आलं. आणि मला माझा निर्णय नाही बदलता. याबद्दल ना मला जराही वाईट वाटत नाही. उलट मला माझ्या निर्णयाचा अभिमानच वाटतो, कारण हिची या घरात राहायची लायकी तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. रेणुका, दादा, मला माफ करा. मला तुमच्या मर्जी विरुद्ध बोलावं लागतंय. मुक्ता, बघ, मी माझ्या मनातलं काहीच शिल्लक ठेवत नाही. सगळं बोलतीये. पुन्हा ऐकायचंय तर ऐक. मला तू अजिबात आवडत नाही. मला नकोय तू या घरात. रेणुका, का बोलताना जरा तिच्या मनाचा तरी विचार कर ना. काय फील होत असेल तिला? नाही, काही दिवसातच तुझंही लग्न होईल. अगं दुसऱ्यांच्या घरी सून म्हणून जाशील. आणि जस्ट इमॅजिन, तिथे तुझ्या सासरचे तुझ्याशी असं वागले तर तुला काय वाटेल? माझ्याशी कोण आणि का वागेल असं? मी तर आपल्याच तोला मोलाचा निवडलाय. तेवढाच श्रीमंत आणि तेवढीच इज्जत आहे वेदच्या घराण्याला. अनबिलिव्हेबल रेणुका, तू अनबिलिव्हेबल. तोला मोलाचा? अगं अजूनही तू तितका छोटा आणि असा घाणेरडा विचार करतेस. तुला ना, अगं तुला माझी बहीण म्हणताना पण मला लाज वाटते. मला मला असं वाटतं की आता हा विषय आपण इथेच थांबवूया. बस. हा बरोबर बोलताय तुम्ही. मलाही तेच वाटतंय. जेवढं ताणलं जाईल ना पुढेच फाटत जाईल. रेणुकाताई, दोन गोष्टी कधीच बदलणार नाही. एक, मी गरीब घरातली आहे. दुसरं म्हणजे मी आता यांची बायको आहे. माझ्या मनात तुमच्याविषयी फक्त प्रेम आहे. तुम्ही माझ्या जेवढा रागराग कराल ना, मी तुमच्यावर तेवढंच प्रेम करत राहील. सॉरी. माझ्याकडून पण चूक झाली. म्हणजे मुलीचे आई वडील म्हणून मी तुमचा विचार करायला हवा होता, पण वेद, रेणुका, रेणुका प्लीज. दादा, आई, मी तुम्हाला वचन देतो की हे रात्रीचं उशिरापर्यंत बाहेर फिरणं वगैरे आजपासून नाही होणार पुन्हा कधी. आणि माझ्या घरच्यांसोबत मी बोलेन याबद्दल. मी येतो. वेद, रेणुका, माफी माग. काय? अहो नाही, त्याची काहीच गरज नाही. मुक्ता, थांब. अतिशय चुकीचं वागली ती.
आणि त्याची गरज आहेच. दादा मी बाप सांगतोय तुझा, माफी माग. ऐक माझं. सॉरी. अरे मी हो दत्तभाऊ, हे एवढ्या उन्हाळ्यामध्ये हे कान टोपी मफलर काय प्रकार आहे? अरे बाबा, थोपडा दिसला असता तर वाट लागेल. वाट लागेल पण का? अरे बाबा, उन्हाळ्यात माझं सगळं उलट असतं. माझं शरीर आहे ना ते गरम असतं, पण माझं तोंड आहे ना त्या कानातून नाकातून आहे ना सगळ्या अशा थंड वाफा बाहेर येत असतात. त्यामुळे मला कानटोपीने झाकावं लागतं. तरी नशीब आज हेल्मेट नाहीये, नाहीतर मी कानटोपी घालतो आणि नंतर मग वरून हेल्मेट घालतो. अरे काय फिदी फिदी हसतोयस तू? काय नाही दत्तभाऊ, सहज विचारा. मुक्तानी जर मालकांना चोरीबद्दल सांगितलं असतं तर तुमच्या चेहऱ्यातून थंड नाही, हिटर लावल्यासारख्या गरम वाफा निघाल्या असत्या. हो रे, त्या मुक्ताने मला चांगलंच अडकवलं. अडकवलं नाही, वाचवलं म्हणा. अहो, पैसे देताना मालकांसमोर तिने आपली नावं घेतली असती ना तर सगळं संपलं असतं. खरं तर तिचे उपकार मानायला हवेत आपण. उपकार कसले? एक नंबरची हुशार आहे ती. तिला छोटा नाही मोठा डल्ला मारायचा होता, म्हणून तर आपल्या इमानदारीची टिमकी वाजवते ती सगळीकडे. कळलं ना? पण त्या दादांकडे किती पैसा आहे तिला माहित नाहीये. पैशांचा समुद्र आहे आणि त्यातून आपण एक लोटा घेतोय तर तिच्या पोटात दुखतंय. एक गोष्ट लक्षात ठेव, आता आपण थोडं थांबूया आणि नीट प्लॅन करूया. भाऊ, ह्यावेळेस मुक्ताने आपल्याला माफ केलंय, पण दरवेळेस ती आपल्याकडे कानाडोळा करेल असं वाटत नाही. आणि प्रत्येक वेळेला तिला समजायला आम्ही काय वेडे नाही आहोत. श्रीधर, आता यापुढे जे काय करायचं ना ते खूप जपून करायचं. ठीक आहे, मला शेतावर जायचंय, मी येतो. अरे बापरे, या सावकार लोकांनी तर सळो की पळो केलंय. मी रावसाहेबांचा जावई आहे हे समजलं तर ते घरी येणार आणि मग रावसाहेबांची इज्जत जाणार. आणि मग मी नाही नाही नाही, त्याआधी काहीतरी करायला पाहिजे. वैजयंती, माफ कर, मगाशी मी तुझ्यावरती असा हात उगारायला नको होता. मलाच कळलं नाही मला अचानक काय झालं. कदाचित तू रेणुकावरती हात उगारलास आणि माझा तोल सुटला. तुला माहितीये रेणुकाच्या बाबतीमध्ये मी किती हळवा आहे ते. पण तरी सुद्धा मी तुझ्यावरती हात उगारायला नको होता. प्लीज मला माफ कर. रेणुकाच्या बाबतीतलं तुमचं वागणं मला चांगलंच ठाऊक आहे, पण रेणुकाने मुक्तावर हात उचललात तेव्हा तुम्ही शांत का बसलात? रेणुका मुक्तापेक्षा वयाने लहान आहे तरी तिने हात उचलला आणि त्याचं तुम्हाला काहीच वाटलं नाही? खरं खरं सांग, माझ्यापासून काही लपवत नाहीयेस? अहो, तुम्ही असं काय विचारताय? कारण आज जे काही ऐकलंय, जे काही बघितलंय, फक्त त्यामुळे मला खूप मोठा शॉक बसलाय.
हे बघ, तुझ्या आणि रेणुकाच्या नात्याला घेऊन मी खूप आनंदी होतो. जेव्हा ती तुला वहिनी म्हणून हाक मारायची ना, अगं इथे ऊर भरून यायचा माझा. आणि आता मुक्ता, आधी त्या आर्याचा खोटेपणा उघड झाला ना, तोच मला पचत नाही. आणि आता हे रेणुकाचं नवीन काय? अगं ह्यापैकी कोणाचा खरेपणा आहे, कोणावर विश्वास ठेवावा, मला काहीच कळत नाहीये. मुक्ता, कधी कधी मला असं वाटतं ना की मी अजून ह्या लोकांना ओळखूच शकलो नाहीये. आणि त्यामुळे आता मला कोणावरही विश्वास नाहीये मुक्ता. हो, पण तुमचा माहेर पण विश्वास नाहीये का?